गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक उमाकांत माकोडे, छात्रवीर राजे प्रशासकीय सेवा महाविद्यालय, जनरल स्टडी या विषयाचा मी शिकवणार आहे. तर आजच्या या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्पर्धा परीक्षांचं स्वरूप काय आहे ते तुम्हाला प्राध्यापक चौधरी सरांनी योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे. परंतु हे करत असताना आपण एक तोंड ओळख करत असताना ज्या काही महत्त्वाच्या परीक्षा आहे प्रशासकीय क्षेत्रामध्ये येण्यासाठी, त्यातील राज्यस्तरावर जी सर्वात महत्त्वाची परीक्षा आहे जी स्टेट सर्व्हिस किंवा राज्य सेवा आयोग या माध्यमातून घेतली जाते. ठीक आहे, ही एक्झाम महत्त्वाची आहे. तर जसा केंद्रीय लोकसेवा आयोग असतो त्याच पद्धतीने राज्य लोकसेवा आयोग असतो. कलम 315(1) मध्ये या कलमेचा सुद्धा समावेश केला आहे आणि याच्या माध्यमातून राज्यस्तरावर PCS असतात. तर यातली महत्त्वाची PCS जी आहे त्याच्यामधून डेप्युटी कलेक्टर ते नायब तहसीलदार यापर्यंत जवळपास 18 ते 20 प्रकारच्या विविध पोस्ट असतात आणि या परीक्षेची दरवर्षी ॲड निघतं. त्या परीक्षेची एक तोंड ओळख किंवा स्वरूप आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा इथे आपलं स्वागत मी पहिल्यांदा स्वागत करतो. ठीक आहे, एक आपण तोंड ओळख बघू राज्यसेवेची. ठीक आहे, तर राज्यसेवा परीक्षा ही जी MPSC आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा यालाच मराठीत राज्यसेवा परीक्षा जी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या माध्यमातून घेतली जाते. ठीक आहे, आपण आत्ताच सांगितलं होतं की याची कलम काय आहे, कलम 315(1). संविधानातली कलम 315(1) ही MPSCची राज्य लोकसेवा आयोगाची कलम आहे. हे एक संविधानिक बॉडी आहे. संविधानिक बॉडीच्या माध्यमातून राज्यस्तरावर विविध परीक्षांचं आयोजन केलं जातं. यातली महत्त्वाची परीक्षा राज्य सेवा परीक्षा. ओके, ठीक आहे, त्याचं स्वरूप कसं असते या एक्झामचं ते आपण बघणार आहोत. पहिले बघत असताना परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर त्याचा अभ्यासक्रम काय आहे. ठीक आहे, त्यानंतर संदर्भ पुस्तक कोणते वाचायचे आहे ते आपण बघणार आहोत आणि अभ्यासाचे नियोजन कसं करायचं आहे त्याच्या माध्यमातून ही परीक्षा आपल्याला क्रॅक करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर राज्यसेवा परीक्षेचे एकूण टप्पे किती आहे ते पहिल्यांदा आपल्याला समजायला गरजेचं आहे की राज्यसेवा परीक्षा जी आहे ते पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 3 टप्प्यात आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही सर्वांनी लहानपणी सापशिडी खेळली असेल. ठीक आहे ना, सापशिडीमध्ये काय होतं की नेमकं सुरुवात 1 पासून होते 100 पर्यंत. त्याच्या माध्यमातून आपल्याला पाढे शिकवल्या जायचे. ठीक आहे, तर हे पाढे कशा माध्यमातून शिकणार होतो, इथून जायचं 1 पासून आपला एक डाईस आहे, त्या डाईसवर 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीनं आकडे पडायचे आणि त्या पद्धतीनं आपण सामोरं जायचो. आणि सापशिडी एका आपण जर 15-20 वर गेला आणि तिथे एकाला साप छोटा असेल तर त्याच्या तोंडात गेलं तर आपण काय होतो, परत खाली येतो. तर असाच खेळसुद्धा हा राज्यसेवा परीक्षेचा आहे. ठीक आहे, आपल्याला चढत जायचं आहे आणि या चढत असताना जे टप्पे आहेत तर कसे टप्पे आहेत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. ठीक आहे, ह्या 3 टप्प्यामध्ये ही एक्झाम होत असते. ओके, तर पूर्व परीक्षा जी आहे ती 400 गुणाची असते. हे फक्त एक ठोकळमानाने आठवण ठेवा की किती मार्काची असते. राज्यसेवा परीक्षेतली पूर्व परीक्षा ही 400 गुणाची असते, मुख्य परीक्षा 800 गुणाची असते आणि मुलाखत 100 गुणाची असते. मित्रांनो, ही आठवण ठेवा बरं, परत हे रिपीट होणार आहे, तुम्हाला आठवायला हवं. ठीक आहे, पूर्व परीक्षा 400 गुणाची, मुख्य परीक्षा 800 गुणाची आणि मुलाखत 100 गुणांची असते. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट याचं पाहू, राज्यसेवा मुख्य परीक्षा यातली पूर्व. ठीक आहे, आपण 3 टप्पे पाहिले, त्यातली पहिला टप्पा कोणता आहे तो आपण बघणार आहोत. तर पूर्व परीक्षा ज्याला प्रिलिमिनरी एक्झाम असं म्हटलं जाते. काय, प्रिलिमिनरी एक्झाम. तर यातला पेपर 2 असतात. ठीक आहे, प्रिलिम्समध्ये किती असतात, पेपर 2, म्हणजे एक जनरल स्टडी किंवा सामान्य अध्ययन आणि CSAT, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. ओके, तर पहिल्यांदा प्रथम आपण
पेपर पहिला बघणार आहोत आपण, ठीक आहे. तर पहिला पेपर बघत असताना बघा किती गुणाचा असतो तो, 200 गुणाचा असतो. प्रश्न 100 असतात आणि वेळ किती असतो, 2 तास. किती, फक्त 2 तास. 200 गुण 100 प्रश्न आणि वेळ 2 तास असतं. आणि याचं स्वरूप जे आहे ते वस्तुनिष्ठ किंवा बहुपर्यायी किंवा आपण MCQs म्हणतो, ठीक आहे. अशा पद्धतीचा हा पहिला पेपर होतो जनरल स्टडी किंवा सामान्य अध्ययनचा, ठीक आहे. 200 गुण 100 प्रश्न आणि वेळ 2 तास. स्वरूप वस्तुनिष्ठ किंवा बहुपर्यायी किंवा MCQs मध्ये याचं स्वरूप असते पहिल्या पूर्व परीक्षेतल्या सामान्य अध्ययन या विषयाचं, ठीक आहे. त्यानंतर पेपर 2. पेपर 2चं नाव लॉंग फॉर्म काय सांगितलं तुम्ही, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, ठीक आहे. तर हा पेपर किती गुणाचा असतो, 200 गुणाचा. पहिल्या पेपरसारखाच 200 गुणाचा असतो. प्रश्न 80 असतात, ठीक आहे. हा थोडासा फरक आहे. पहिल्या याच्यामध्ये काय बघितलं होतं मी, 100 क्वेश्चन बघितले होते, पण इथं किती आहे, 80 क्वेश्चन आहे. वेळ 2 तास सारखाच आहे. स्वरूप वास्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी आहे. MCQs असेल, तुम्ही रिकाम्या जागा वगैरे सोडवल्या असेल, जोड्या लावण्या सोडवल्या असेल, याच पद्धतीचं सुद्धा इथे प्रश्न असतात, ठीक आहे. तर पेपर CSAT हा किती, 200 गुण, चेंज काय आहे, 80 प्रश्न, वेळ 2 तास. स्वरूप वास्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असतात, ठीक आहे. आता वरील दोन्ही पेपरसाठी पहा, थोडीशी एक टीप आहे, ही लक्षात ठेवा. वरील दोन्ही पेपरसाठी, पेपर 1 आणि पेपर 2 साठी पूर्वी म्हणजे आजच्या पूर्वी जे होतं ते 1/3 म्हणजे 0.33 क्वेश्चन्स निगेटिव्ह मार्किंग पद्धत लागू होती, ठीक आहे. आजच्या पूर्वी म्हणजे इथून 1 हप्त्यापूर्वी, इथून 10 दिवसापूर्वी ही पद्धत लागू होती राज्यसेवेसाठी, परंतु आता ही पद्धत बदललेली आहे. इथं काय स्वरूप बदललेलं आहे, इथं 1/4, ठीक आहे. 1/4 म्हणजे इकडंच 0.25%. म्हणजे यातल्या कोणत्याही पेपरमधले तर तुमचे 4 क्वेश्चन जर चुकले असेल, तुमचे काही जे बरोबर आलेले आहे त्यातून 1 मार्क मायनस होईल, ठीक आहे. परत सांगतो काय काय होणार आहे, त्यातल्या जे काही क्वेश्चन असेल त्या क्वेश्चनमध्ये जर तुमचे 4 क्वेश्चन जर चुकले तर त्यातून किती मार्क कमी होईल, बरोबरमधून 1 मार्क मायनस होईल, ठीक आहे. असं हे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम राज्यसेवेच्या प्रिलिम्सला लागू आहे, ठीक आहे. तर चेंज बघा याच्यामध्ये काय काय, आता आपण याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. तर पहिला आहे चालू घडामोडी, करंट अफेअर्स. जे काही न्यूजपेपर असेल, मॅगझिन असेल, याच्या माध्यमातून आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. रोज दररोज घडणाऱ्या भारतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर कोणत्या कोणत्या घडामोडी घडतात ते आपण इथं बघणार आहोत, चालू घडामोडी. दुसरं इतिहास, ठीक आहे. आपण 10वी 12वीपर्यंत, आपण जर आर्टमध्ये असेल तर 12वीपर्यंत, आणि जर सायन्स असेल तर तुम्ही 10वीपर्यंत इतिहास या विषयात वाचलेला आहे, ठीक आहे, प्रत्येकाने. त्यानंतर भूगोल, 5 ते 12वीपर्यंत जे काही भूगोल आहे ते आपल्याला याच्यात अभ्यास करावा लागतं. त्यानंतर राज्यघटना, जे काही संविधान असेल, संविधानाच्या ज्या काही मूलभूत संकल्पना असेल त्याचा अभ्यास आपल्याला राज्यघटनेमध्ये करावा लागतं. नंतर अर्थशास्त्र, आपल्याला अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये जे काही आर्थिक व्यवहार होतात, आपले कोणासोबत तरी आर्थिक व्यवहार असतात, सोबतच राज्यस्तरावर, केंद्र स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध आर्थिक व्यवहार होत असतात, त्या सर्वांचा अभ्यास आपल्याला अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे. नंतर पर्यावरण, आपल्या सभोवतालचं जे काही पर्यावरण आहे त्या पूर्णपणे पर्यावरणाचा सुद्धा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान, ठीक आहे. तुम्हाला 10वीपर्यंतच्या लेवलचं जे काही सामान्य 10वी 12वीच्या लेवलचं सामान्य विज्ञान आपल्याला इथे विचारणार आहे. याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह असा असतो प्रश्न विचारण्याचा की याच्यावर अप्लाइड क्वेश्चन जास्तीत जास्त विचारतात, ठीक आहे. याचे 100 प्रश्न असतात, GSचा पहिला पेपर, आणि गुण 200, ठीक आहे. याच्यामध्ये आता बघा की याच्यावर मार्क डिस्ट्रीब्यूट, आता 100 मार्क आहे तर ते 100 मार्क कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतात ते बघू. इतिहासामध्ये 13 ते 16 क्वेश्चन, मॅक्झिमम म्हणजे मिनिमम ते 13 क्वेश्चन्स आणि मॅक्झिमम 16 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर जिओग्राफीवर 12 to 16 क्वेश्चन्स वाढूही शकतात, कमी जास्त होऊ शकतात. तर ॲव्हरेजली इतका आतापर्यंत जो काही अनुभव आहे त्या अनुभवानुसार इतके ॲव्हरेजली क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर पॉलिटीमध्ये 8 ते 10 क्वेश्चन विचारले जातात प्रिलिम्समध्ये. त्यानंतर सायन्सवर 18 ते 22 क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्सवर 10 ते 12 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर एन्व्हायरमेंटवर 5 ते 8 क्वेश्चन्स, ठीक आहे. आणि करंट अफेअर्सवर 15 ते 18 क्वेश्चन्स. काय करंट अफेअर्सवर किती विचारले जातील,
15 ते 18 क्वेश्चन्स तुम्हाला वेगवेगळे या टॉपिकवरही विचारतील आणि जे काही पुरस्कार असेल, ठीक आहे, पुरस्कार असेल काही म्हणजे जसं भारतरत्न असेल, पद्मश्री असेल किंवा विविध विषयातले विविध क्षेत्रातले पुरस्कार जे असतील ते इथे विचारले जातील. अशा अनेक करंट अफेअर्समध्ये किंवा चालू घडामोडी अनेक गोष्टी येतात. ठीक आहे. यानंतर बघू सीसॅट. ठीक आहे, सीसॅट एक ओके, यातलं थोडंसं स्वरूप बघू कशा पद्धतीनं असतं. इतिहासामध्ये चालू घडामोडीमध्ये राज्यस्तरावरील, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विषय राहतील. त्यानंतर जिओग्राफीमध्ये जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल राहील. त्यानंतर राज्यशास्त्रामध्ये राज्यघटना आणि पंचायतराज. पंचायतराज म्हणजे ग्रामीण स्तरावर जे काही पंचायत राज आहे, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल. ठीक आहे. त्यानंतर इकडे ग्रामसभा असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, या सर्वांचा अभ्यास आपल्याला पंचायत राजमध्ये करायचा आहे. त्यानंतर इतिहासामध्ये प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विज्ञानामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 3 महत्त्वाचे घटक आहे. या 3ही महत्त्वाच्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये भारतीय अर्थशास्त्र आणि इंटरनॅशनल इकॉनॉमी, जागतिक अर्थव्यवस्थेचा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेची जे काही जुळवणूक असेल त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि सोबत पर्यावरण तर ते तुम्हाला 10व्या वर्गामध्ये जे काही पर्यावरणाची पुस्तकं तुम्ही वाचली असेल त्या सर्वांचा अभ्यास आपल्याला पर्यावरणामध्ये करायचा आहे. ठीक आहे. तर पेपर दुसरा, याचं नाव का सांगितलं होतं मी, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. ओके, आठवण ठेवायचं. हां, त्याच्यामध्ये पहा कशा पद्धतीने टॉपिक्स असतात. तर आकलन क्षमता. ठीक आहे. आता याच्यावर जे आकलन क्षमता, आता बघा 80 क्वेश्चन विचारले जातात, तुम्हाला हे माहीत मी सांगितलं पण आहे. आकलन क्षमतेवर याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमधले कॉम्प्रिहेन्शन राहतात. ते तुम्ही 10वी-12वी पर्यंत तुमच्या इंग्लिश पेपरमध्ये असणारे जे काही पॅराग्राफ्स असतात त्या पॅराग्राफ्ससारखेच पॅराग्राफ्स इथे विचारले जातात. फक्त याचं जे काही लेवल असेल ते तुमचं ग्रॅज्युएशन लेवल असते आणि त्या ॲनालिटिकली तुम्हाला त्याचा स्टडी करायचा आहे. 80 क्वेश्चनपैकी 50 क्वेश्चन फक्त या पॅराग्राफ्सवर असतात. आता विचार करा, तुम्ही 10वी-12वीमध्ये इतके सारे पॅराग्राफ्स सोडून तुम्हाला माहीत आहे प्रश्न आल्यानंतर त्या प्रश्नाचं आन्सर कसं लिहायचं, या टिंबापासून तर त्या टिंबापर्यंत न थांबता काय करत तुम्ही आन्सर लिहायचं. याच्यामध्ये सेम करायचं आहे. याच्यामध्ये ते यापेक्षा सोपं आहे की याच्यामध्ये क्वेश्चन असतो, म्हणजे पॅराग्राफ दिलेला असतो, त्याच्यानंतर त्याच्यावर क्वेश्चन असतात आणि त्या क्वेश्चनचे आन्सर पण दिलेले असतात. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की आन्सर आता तुम्ही म्हणाल की आन्सर दिल्यानंतर आम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, त्या 4 ऑप्शनमधून तुम्हाला एक बरोबर आन्सर तुम्हाला ओळखायचा आहे. ठीक आहे. अगदी सोपं आहे ना. बिलकुल. हे सुद्धा असंच आकलन क्षमता ही अशा पद्धतीने सोपी पद्धत आहे. ठीक आहे. आपल्याला करता येईल त्याचा अभ्यास. त्यानंतर परस्पर संवादासह आंतरव्यक्ती संवाद कौशल्य व निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण. आता तुम्ही एकमेकाचे मित्र असाल किंवा माझे मित्र असेल किंवा तुमच्यापेक्षा मोठे लोक असतील, शिक्षक असेल, या सर्वांशी तुम्हाला संवाद साधायचा आहे. ठीक आहे. आता या संवादाच्या माध्यमातून तुमचं बाह्य व्यक्तिमत्व कसं आहे हे समोरच्यालाही लक्षात येईल. तुम्हाला जाणणारा जो काही आता विचार करा की तुम्ही जे काही विद्यार्थी मोठे झाले आहेत, आता ग्रॅज्युएशनला आले आहात, तर इतक्या वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्वात जर कोणी चांगलं ओळखत असेल तर ते तुमचे फक्त आईबाबा तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखतात. कारण की त्यांनी तुमच्या लहानपणापासून तर आज जे काही वय असेल तुमचं 17-18 तिथपर्यंत तुम्हाला ओळखलेलं आहे, जाणलेलं आहे. ठीक आहे. आता कोणाला वाटत असेल, काही जण हुशार पण असतील की आईवडिलांनाही त्यांच्याविषयी माहीत नसेल, असे काही विद्यार्थी असू शकतात. परंतु त्यांची जी हुशारी आहे ते त्यांच्याजवळच असू दे, पण आपल्याला याच्यातून जे आहे तुमचं अंतर्बाह्य संवाद कौशल्य ओळखायचं आहे एकमेकाशी चर्चा करताना. त्यानंतर तुमची निर्धारण क्षमता. आता तुम्ही एखाद्या मिळालेल्या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने निर्णय घेतात त्याचं सुद्धा इथं महत्त्वाचं आहे. आणि त्याचं अशा काही संकटाच्या अवस्थेमध्ये किंवा एखादी काही आपत्ती आली, त्या आपत्तीच्या वेळेस तुम्ही कशा पद्धतीने त्या समस्येचं निवारण करता याच्याविषयी जे तुम्हाला क्वेश्चन आहे इथे विचारले जातात. त्यानंतर सामान्य बौद्धिक क्षमता, म्हणजे IQ, आपण जे काही लॉजिकल रिझनिंग शिकवलं म्हणजे आपण शिकणार आहोत किंवा शिकले असाल तर ते इथं येईल. त्यानंतर तार्किक व विश्लेषण क्षमता, त्याच्याविषयी क्वेश्चन असतील आपल्याला. त्यानंतर पायाभूत अंकगणित, जे काही मूलभूत फंडामेंटल मॅथमॅटिक्स आहे ते इथं राहील. ठीक आहे. त्यानंतर माहितीचे अर्थांतरण. ठीक आहे. जे एखादी तुम्हाला माहिती दिली जाईल, सिच्युएशन दिलं जाईल, त्याचा अर्थ काढून तुम्हाला तिथं ॲन्सर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे 5 टॉपिक सीसॅटमध्ये असेल. क्वेश्चन 80 असेल, गुण 200 असेल. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा सीसॅटचा पेपर इथे संपला, पूर्व परीक्षेचा टप्पा.
त्यानंतर बघणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टप्पा. ठीक आहे. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा, आता प्रिलिम्स जे एक्झाम आहे ते आहे एकूण 400 मार्काची. या 400 पैकी जो काही कट ऑफ लागेल त्या कट ऑफमध्ये तुम्हाला मिळालेल्या मार्क्सच्या अनुषंगाने तुमची पात्रता सिद्ध होईल आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पाठवलं जाईल. तर दुसऱ्या टप्प्यामधली जी परीक्षा आहे ती कशी द्यायची आहे ते आपण बघू. ठीक आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षेचे 2 भाग आहे. एक आहे भाषा विभाग. ठीक आहे. या भाषा विभागामध्ये मराठी आणि इंग्रजी. लहानपणापासून तुम्ही हे दोन्ही विषय शिकत आला आहात ना, हो की नाही? मग हे दोन्ही विषय एक थोडंसं बॅक. ठीक आहे. हे दोन्ही विषय जे आहे त्या दोन्ही विषयी तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे भाषा विभागात. आणि दुसरा जो विभाग आहे सामान्य अध्ययन, त्याच्यामध्ये सामान्य अध्ययन पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 आणि पेपर 4. थोडंसं वरती येईल का हे? ठीक आहे, राहू दे, काय हरकत नाही. तर पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4. ठीक आहे, थोडंसं खाली आलेलं आहे. हे 4 पेपर असतात सामान्य अध्ययनचे. ठीक आहे. तर बॅक समोर गेलो. थांब, हां, नेक्स्ट कर आता. ओके, ठीक आहे. त्यातला जो काही पहिला पेपर आहे, जो काय आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे, जे की एकूण किती पेपर आहे? 6 पेपर आहे. त्यातले जे पहिले 2 पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2, याच्यामध्ये पहिला मराठी. ठीक आहे, मराठी आणि इंग्रजी. तर याच्यात पहिला पेपर जो आहे तो मराठी आहे. मराठी जो राहील पेपर तो 2 पदीचा असेल. ठीक आहे. एक आहे तुम्ही एसे लिहिलं असेल, पत्र लिहिलं असेल, ठीक आहे, प्रश्नोत्तर लिहिले असेल, तर अशा पद्धतीनं डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो एक. आणि दुसरा बहुपर्यायी किंवा MCQच्या स्वरूपात असतो. ठीक आहे, हा दुसरा पेपर. तर पहिला मराठी जो पेपर आहे 50 गुण, माध्यम मराठी. वेळ जवळपास इथं थोडासा हे आहे 2 ते 3 तास, 2 तासाच्या जवळपास काहीतरी वेळ असतो. ठीक आहे, हा थोडासा चेंज सांगेल नंतर. याच्यात काय चेंज आहे तर स्वरूप आहे पारंपरिक आणि वर्णनात्मक, जे काय रिटर्न एक्झाम आहे. त्यानंतर मराठीचा दुसरा भाग पेपर एकत्रच भेटणार आहे. 50 गुण मराठी माध्यमच राहील आणि 1 तास राहील त्याला. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. ठीक आहे, हे MCQच्या स्वरूपात असेल. हा एकूण हा मिळून पेपर असतो मराठी. त्यानंतर इंग्रजी सेम. इंग्रजी 50 गुण इंग्रजी मीडियम 3 तास आणि पारंपरिक व वर्णनात्मक रिटर्न एक्झाम असेल. ठीक आहे. त्यानंतर इंग्रजी 50 गुण मीडियम इंग्रजी, वेळ असेल 1 तास आणि वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असेल. ओके, ठीक आहे. त्यानंतर पेपर 1 मधील दोन्ही विषयासाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका असेल, मात्र दोन्ही भागासाठी 2 स्वतंत्र उत्तरपत्रिका असतील. पेपर 2 मधील दोन्ही विषयासाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका असेल, परंतु उत्तर तालिका काय असेल? वेगळी असेल. म्हणजे मराठी इंग्लिश MCQ एक रिटर्न एक्झाम आणि मराठी इंग्लिश एक MCQच्या स्वरूपात, अशा पद्धतीनं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट. त्यानंतर पेपर 1. आता बघा, एकूण गुण आहे 100 गुण, वेळ आहे 3 तास, स्वरूप आहे वर्णनात्मक. ठीक आहे. याच्यामध्ये मराठी, याच्यामध्ये निबंध येईल 25 मार्क, भाषांतर येईल 15 गुण आणि सारांश लेखन 1/3 प्रिसाइज रायटिंग तुम्ही केली असेल तशा पद्धतीने 10 मार्काचं असेल. इंग्रजीमध्ये सेम एसे असेल, ट्रान्सलेशन असेल, प्रिसाइज रायटिंग असेल 10 गुणाची. ओके. त्यानंतर भाषा 2 हा 1 तासाचा असेल, एकूण गुण 100 असेल. ठीक आहे. स्वरूप असेल MCQ स्वरूपात असेल. याच्यामध्ये मराठीमध्ये व्याकरण असेल, शब्दसंग्रह आणि उतारावरील प्रश्न असतील. त्यानंतर इंग्रजी इकडे ग्रामर असेल, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन, अशा पद्धतीनं काय असेल? हा भाषा 1 आणि भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2 अशा पद्धतीचं स्वरूप असेल. ठीक आहे. इथे तुम्हाला समजलं असेल की हा जो पेपर आहे एकूण 3 तासाचा आहे, 100 गुणाचा आहे, रिटर्न एक्झाम आहे आणि हे MCQच्या बहुपर्यायी स्वरूपात आहे, 100 गुण आणि 1 तास आहे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट. त्यानंतर हा जनरल स्टडी. आता जनरल स्टडी पेपर 1 GS, प्रश्न किती असतील? 150 असेल, गुण 150 असेल, मीडियम मराठी किंवा इंग्रजी, तुम्ही जे काही आहे तुमचं ते दोन्ही स्वरूपात असेल. त्यानंतर वेळ किती? 2 तास आणि स्वरूप MCQच्या स्वरूपात. ठीक आहे. हा समजला. GS पेपर पहिला, प्रश्न 150, गुण 150, माध्यम कोणता आहे? मराठी किंवा इंग्रजी, आणि वेळ 2 तास आणि स्वरूप MCQs. त्यानंतर पेपर 4 GS सेकंड, 150 प्रश्न 150 गुण मराठी इंग्रजी, वेळ 2 तास आणि MCQच्या स्वरूपात. त्यानंतर GS पेपर 5 GS थर्ड,
150 गुण 150 प्रश्न 150 गुण मराठी इंग्रजी मीडियम 2 तास वेळ राहील 150 क्वेश्चन सोडवायला आणि MCQच्या स्वरूपात राहील. आणि त्यानंतर पेपर 6 GS 4 150 प्रश्न 150 गुण मराठी इंग्रजी मीडियम 2 तास आणि MCQच्या स्वरूपात. म्हणजे हे कॉमन स्वरूप आहे. 150 प्रश्न राहतील 150 गुण राहतील या चारही पेपरला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा जवळपास किती गुणाचा होईल 600 गुणाचा पेपर होईल. 600 गुणाचे हे 4 पेपर होईल GSचे. ठीक आहे. नेक्स्ट त्यानंतर सामान्य अध्ययन पेपर वेळ 2 तास प्रत्येकांना गुण 150 प्रश्न किती प्रत्येकाला 150 प्रश्न राहतील. तर पेपर 1 मध्ये बघा. ठीक आहे. पेपर 1 मध्ये का पेपर 3 मध्ये काय असेल तर इतिहास असेल भूगोल आणि कृषी हे 3 घटक असेल महत्त्वाचे. याचे डिस्क्रिप्टिव्ह नंतर क्वेश्चन सिलेबस बघू. त्यानंतर पेपर 4 याच्यामध्ये भारतीय राज्यघटना आणि कायदे याविषयी अभ्यास असेल. ठीक आहे. पेपर 4 मध्ये सोबत पंचायत राज वगैरे याच्यामध्ये सहभाग येईल. कंटेनमेंट झोन येईल काही थोडासा भाग येईल. ठीक आहे. राज्यघटना थोडी डिटेलमध्ये असेल इथे. नंतर पेपर 5 मध्ये मानवी हक्क आणि मानवी साधन संपत्तीचा विकास कसा झाला याविषयी तुम्हाला पेपर 5 मध्ये राहील. हा सुद्धा सेम पेपर राहील. ठीक आहे. पेपर 6 भारतीय अर्थशास्त्र व विज्ञान आणि तंत्रज्ञान. ठीक आहे. भारतीय अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान. आता इथे विज्ञान आणि तंत्रज्ञान आपलं जे काही 10वीचं बेसिक झालं आहे ते राहणार नाही. त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये काय काय घटक आलेले आहे कोणते कोणते नवीन गोष्टी राबवल्या आहे भारताने त्या सगळ्यांचा अभ्यास काय आहे इथे आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा सामान्य अध्ययन पेपर त्याच्यामध्ये 4 पेपर्स असतील. पेपर 3 पेपर 4 पेपर 5 आणि पेपर 6 असा हा साधा सिलेबस आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा असेल. ठीक आहे. चाळणी परीक्षा म्हणजे जसं तुम्ही स्वतः प्रत्येकाने आपापल्या आईला बघितलं असेल चाळणी असेल म्हणजे घरी गहू जर तुम्हाला माती वेगळी काढायची असेल त्याच्यात चाळणी असते आणि त्या चाळणीमध्ये गहू टाकल्यानंतर जे काही बारीक बारीक मातीचे खडे असेल ते खाली जातील आणि वरती काही गहू राहतील ठोकळ म्हणजे जे काही आता एक्झाममध्ये बसणारे जे पोरं हजारो लाखो पोरं असतील त्याच्यातले जे काही पोरं चांगला स्कोर चांगला अभ्यास करून येतील ते वरती राहतील. ठीक आहे. आणि बाकीचे सगळे त्या चाळणीतून गाडले जातील. अशा पद्धतीने ही चाळणी परीक्षा आहे प्रिलिम्स. आता ह्या प्रिलिम्स 400 गुणाची असते. हे गुण कुठेही गृहीत धरले जात नाही. म्हणजे हे गुण तुमच्या मेरिट लिस्टसाठी गृहीत धरले जात नाही. फक्त प्रिलिम्स क्रॅक करण्यासाठीच फक्त त्याचे मार्क्स ॲड केले जातात. त्यानंतर मुख्य परीक्षा याच्यामध्ये मराठी इंग्रजी जनरल स्टडीचे 4 पेपर सखोल अभ्यास असतो आणि संकल्पनात्मक अभ्यास सोबत फॅक्ट्स माहीत असणे गरजेचं असते या पेपरला. ठीक आहे. फॅक्ट्स माहीत असणं गरजेचं असते. तर अशा पद्धतीनं हा किती मार्काचा 800 मार्काचा पेपर असेल. ओके. याचे मार्क्स गृहीत धरले जातात तुमच्या मेरिट लिस्टमध्ये शेवटची जी काही लिस्ट लागेल त्याच्यामध्ये. आता हे क्वालिफाय झाल्यानंतर ठीक आहे हे 800चे गुणापैकी तुम्ही जे काही जास्तीत जास्त मार्क घ्याल ते ॲड केले जातील. सोबत ते क्वालिफाईंग राहील तुम्हाला मेन्ससाठी. त्यानंतर तुम्हाला तिथून हे झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी क्वालिफाईंग राहतील कशाचे मेन्सचे मार्क्स. त्यानंतर मुलाखत असेल निर्णय क्षमता धाडस संयम ताण आणि तणावाच्या परिस्थितीमध्ये स्थिर राहणे तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घेता याच्यानुसार तुमची मुलाखत असेल आणि मुलाखतीमध्ये जे काही तुम्ही प्रश्नाचे उत्तर आन्सर देतील त्याच्यावर जे काही 3 ते 4 लोकांचं किंवा 5 लोकांचं पॅनल असेल ते पॅनल्स तुम्हाला मार्क्स देतील. आणि अशा पद्धतीनं मुख्य आणि मुलाखत या दोन्ही परीक्षांचे गुण ॲड केले जातील आणि याच्यानुसार मेरिट लिस्ट लावला जाईल. आणि जे मेरिट लिस्टमध्ये सामोर असतील पोरं जेवढ्या जागा असेल तेवढे जर सामोर असतील पोरं तर ते त्यांचं सिलेक्शन केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट तर अशा तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीने ही महत्त्वाची राज्यसेवा ही परीक्षा आहे. या परीक्षेचं आपण इथं स्वरूप बघितलेलं आहे फक्त. ठीक आहे. तर यानंतर आपण याच्याविषयी कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे कशा पद्धतीने आपल्याला सिलेबस समजून घ्यायचा आहे सोबतच रेफरन्स बुक काय लागतील आपण हे दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर हा भाग मी इथे तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.